डॅडा डॅडा काय झालं? आई ओके? काही काही झालं नाही ना जास्त? मला खूप भीती वाटतेय. तुम्ही ओके आहात ना? ताई तू एकटी का निघून आली ग? मला का नाही सांगितलं? बाबा यार, ताईने मला सांगितलंच नाही की डॅडा आजारी आहेत हॉस्पिटलमध्ये. मला मोहम्मद लॉकडून कळालं. तुझ्या एकट्याचेच डॅड आहेत का? माझे नाही आहेत का? सुष्मिता, आवाज खाली ठेव. खाली. बाबा इट्स ओके. हो सुश, सॉरी, मी ऍक्च्युली सांगायला हवं होतं. मला गडबडीत लक्षात नाही आलं. मी ऐकलं आणि लगेच इथे आलो. सुष्मिता, ती घाबरली ना म्हणून असं बोलतीये. बाबा आता ओके आहात ना? बरं वाटतंय का? ऐकलत? किती चांगलं बोलतायत बघा जावई बापू. तुम्हाला बरं नाहीये कळल्याबरोबर धावत आले हो. सोन्यासारखे जावई मिळालेत आपल्याला. ब्रह्मदेवानं मारलेल्या गाठी आहेत या. उगाच का अशा गोष्टी जुळून येतात सांगा बघू. तुम्ही तर किती विचारे आहात. तुम्हाला तर सगळं माहिती आहे ना. उगीच तुम्ही चिडचिड करता, मग तुमची तब्येत अशी बिघडते. जाऊ दे ना, राग रुसवा सोडून द्या ना, नका चिडचिड करू. अगं तब्येत तुझ्या बोलण्यामुळे बिघडते मंदा. तू शांत राहिलीस ना की मला आपोआप बरं वाटेल. तुम्ही एक काम करता का? मला कोर्टामध्ये उभं करा आणि मला फाशीची शिक्षा. आई तुम्ही प्लीज शांत राहा आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका. बाबांचा आमच्यावर राग आहे ना, आणि त्यांना राग काढून जर बरं वाटणार असेल तर काढू द्या त्यांना राग आमच्यावर. आणि आय प्रॉमिस, एक ना एक दिवस त्यांचा हा राग जाईल आणि ते मला जावई म्हणून स्वीकार करतील नक्कीच. ऐकलं? किती काळजीपोटी बोलतायत ते. किती चांगलं बोलतायत. नाही तर तुम्ही असं चिडचिड चिडचिड करत असता. आई बस कर आता. रोहन तू जरा बाबा आईला घेऊन बाहेर जा. हो. अधीरा चल आई. आई चल चल. सुश तू पण चल. आपण नंतर बोलू बाबांशी. चल बाबा चल. काळजी घ्या. हा या या. सौंदर्य मॅडम, मी आलो. डिस्चार्जचे प्रोसेस पूर्ण करून येतो. डॉक्टरांना भेटतो. आहे मी. बाबा काळजी घ्या, आम्ही सगळे आहोत. बाबा काय आहे? एरवी तुम्ही सांगत असताना मला की आईच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस, त्रास नको करून घेऊस. मग आता हे काय आहे बाबा? कसं काय बीपी शूट झालं? तुम्हाला जर काही झालं तर आम्ही कोणाकडे बघायचंय सांगा मला. चंदू, तुला खरं सांगू का, मला ना दिवस रात्र त्या सुष्मिताची काळजी वाटते ग. मी आहे ना तिच्या बरोबर. तुम्ही नका काळजी करू. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. चंदू अगं असं का म्हणतेस? माझा फक्त तुझ्या एकटीवरच विश्वास आहे. झालं तर मग मी शब्द देते तुम्हाला, सुष्मिताला काहीही होऊ देणार नाही मी. ती आयुष्यभर आनंदात राहील याची काळजी मी घेईन. काय केलंस यार तू? काय केलंस म्हणजे? अरे तुझा सासरा तिथे हॉस्पिटलमध्ये आणि तुझं काय चाललंय? अंशू जरा शहाण्यासारखा वाग ना. आलो ना जाऊन हॉस्पिटलमध्ये. आणि काय नाही, फक्त बीपी शूट झाला होता त्या म्हाताऱ्याचा. आतापर्यंत डिस्चार्ज पण मिळाला असेल. एकतर मला जायचं नव्हतं, तू म्हणालीस म्हणून मी आदर्श जावयाचा रोल करून आलो. चांगला वागण्याचा कोटा संपला. आता मला ना एन्जॉय करायचंय. मी तर विचार करतोय 4 दिवस कुठेतरी फिरून येतो. फिरून येतो म्हणजे कशासाठी? तो दादा, ती बोरिंग स्कूल टीचर वहिनी, हे सरपोतदार, ती सुश, या सगळ्यांपासून ना मला लांब जायचंय. आय एम बोर्ड मॉम. इतक्यात बोर होऊन कसं चालेल? अजून खूप वेळा असा रोल करायचा तुला. सुशला मिळालेले अधिकार आहेत ना, त्याचा वापर करून आपली कामं साध्य करायची आहेत ना. अगं चिल, आधी मला त्या हॉस्पिटल वाईफ मधून बाहेर येऊ दे. तू पण डान्स कर. अंशू अरे
बस अरे नको ना अंशू. अंशू काय चाललंय तुझं? जरा वेळ काढ बघ, भान ठेव जरा. की काय वेळ आहे का डान्स करायची? आपल्यावर काय वेळ आली आहे? म्हणजे तिचे डॅडा हॉस्पिटलमध्ये आणि तू डान्स करतोयस? मुळात तुम्ही घरी आलातच का? हॉस्पिटलमध्ये का नाही थांबलात? त्या हॉस्पिटलमधल्या ॲटमॉस्फिअरचा माझ्यावर खूप जास्त परिणाम होतोय. म्हणजे मला डिप्रेस झाल्यासारखं होतंय. होऊ का मी डिप्रेस? नाही अंश, इट्स ओके. मला पण नाही आवडत हॉस्पिटलचं ॲटमॉस्फिअर. तुम्ही ना उगाच अंशला बोलू नका. आय कॅन अंडरस्टँड. खरं तर ना अंशने खूप काम केलं हॉस्पिटलमध्ये. त्यांनी जेन्युअनली ना डॅडाची चौकशी केली. खूप काळजी घेत होत्या डॅडांची. अंश ना असं पण म्हणाले मॉम इन लॉ की डॅडांना जर बरं वाटत असेल ना तर माझ्यावर राग काढू दे, काही प्रॉब्लेम नाही. इतके स्वीट आहेत अंश. माझ्या स्वीट्सचा स्वीटनेस आलाय माझ्यात. हाऊ स्वीट. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोड आहे. माझीच नको नजर लागायला बाई. तुम्हाला बघून ना माझे डोळेच भरून आले. मॉम इन लॉ, मला ना ॲक्च्युली आता कळलंय की अंशुमन माझ्यावर चिडतात पण तितकंच प्रेमही करतात. बघा ना, म्हणजे आता डॅडाचं हे झालं म्हणून, पण नाहीतर त्याने किती छान सरप्राईज प्लॅन केलं होतं माझ्यासाठी. ते यांनी केलं? हो, म्हणजे यांनीच केलं? आवडलं ना तुला? खूप. पण मलाच काय मॉम इन लॉ, सगळ्यांना खूप आवडलंय. म्हणजे माझ्या फॉलोअर्सला आवडलंय. आणि तुम्हाला माहिती का, फॉलोअर्सचा नंबर पण वाढलाय. वाव. स्वानंदी मॅडम काय झालं? नाही काही नाही. आय नो बाबा बरे आहेत आत्ता, पण म्हणजे काय आहे, बाबांच्या ह्या सिच्युएशनमध्ये त्यांनी आमच्या मुलांची अशी काळजीच करत राहायचं आहे का? आत्ता मला म्हणत होते त्यांना सुष्मिताची काळजी वाटते. आत्ता ती कसा काय संसार करणार आहे अंशुमन बरोबर त्यांना कळत नाहीये. स्वानंदी मॅडम, अहो जुनीच माणसं तर म्हणतात ना की माणूस एकदा पाण्यात पडला ना की आपोआप पोहायला शिकतो. हो, पण अगदीच पोहता येत नाहीच म्हटलं तर बुडण्याची भीती असते ना राजवाडे. मदत मिळाली नाही तर बुडण्याची भीती असते ना स्वानंदी मॅडम. सुष्मिताच्या बाबतीत असं होईल असं वाटतं का तुम्हाला? आपण आहोत ना तिच्या बरोबर, तिला मदत करायला. आपल्याला जर असं वाटलं की ती खरोखर बुडू लागली तर आपण तिला हात देणार नाही का? हो, हे बरोबर आहे तुमचं. आणि पोहू दे की तिला स्वतः जरा. लग्न करण्याची जबाबदारी तिने घेतली ना, शिकेल ती त्याच्यातनं, होईल मोठी. आपल्या कर्तव्याची जाणीव तिला होईल. एकदा आपल्या डिसिजनची जबाबदारी आपलीच आहे असं एकदा तिच्या लक्षात आलं ना, आणि दुसरा कुठलाही पर्याय नाही असं लक्षात आलं की मग ती त्यातनं शिकेल. ठीक आहे, तुम्ही ना आता अख्ख्या घरादाराची जबाबदारी स्वतःवरती घेऊन स्वतःची तब्येत बिघडून घेऊ नका. कळलं? तुम्ही शांत व्हा, बघू जरा. तुम्ही जरा दीर्घ श्वास घ्या, माझ्याकडे बघा. शांत व्हा, शांत. हा स्वानंदी मॅडम, आपण चहा घेऊया एखाद्या मस्त हॉटेलमध्ये. हॉटेल? हा म्हणजे एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये. 5 स्टार रेस्टॉरंट मध्ये कुठला चहा? त्याला चवही नसते काही. मग चहा ना एखाद्या छान टपरीवर प्यावा. टपरीवर? बर ठीक आहे. ए आई, कुठे एखादी चांगली चहाची अशी स्वच्छ दिसणारी टपरी दिसली तर थांबवा. स्वच्छ तर पाहिजे ना. तुम्ही येणार टपरीवर? कशाला? तुम्ही नको चहा म्हणून म्हणाले होते. मला खात्री होती तुम्ही नाही म्हणाल. आपण टपरीवरती जाऊन चहा घ्यायचा स्वानंदी मॅडम. हा चल, टपरी दिसली की थांबव. शांत व्हा तुम्ही आता, शांत व्हा. ती बघ समोर आहे. घे 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 घे.